तयारी केली बापलेकांनी, पाट मांडला, पाटाच्या बाजूने रांगोळी काढली आणि मॅक्सीवरच मला धरून आणलं बाहेर आणि त्या पाटावर बसवलं आणि औक्षण केलं. बघा, म्हणजे कितीतरी रूपं ही आमच्या सरांच्या मध्ये दडलेली आहेत. मला सरप्राईज त्यांनी दिलं. असे आमचे सर प्रेमळ, कायम पत्नीचा आदर करणारे. ते नेहमी म्हणतात, घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात खरी लक्ष्मी भरभरून वाहते, असं सरांचे शब्द. आम्ही दोघांही नवरा बायकोनी अगदी मनाशी ठरवलेलं आहे. हे काही नियम घालून कोणी दिलेले नाही. समाजामधलं जे जे चांगलं आहे ते आपण घ्यायचं, त्याचा आनंदाने स्वीकार करायचा आणि आपल्यातील जे काही दुर्गुण आहेत ते सोडून द्यायचे. त्याचप्रमाणे समोरची व्यक्ती आपल्याशी कशीही वागू दे, कितीही वाईट वागू दे, आपण मात्र तसं वागायचं नाही. हे का आलं आमच्यामध्ये? तर या अध्यात्मामुळे. खरं तर अगोदर मी बैठकीला जात होते. का कुणास ठाऊक, कदाचित परमेश्वराची इच्छा असेल की जर फक्त बायकोच गेली तर कदाचित नवऱ्यामध्ये बदल जर झाला नाही तर. पण माझे मिस्टरही मी गेल्यानंतर लगेच 2-4 महिन्यानंतर ते सुद्धा बैठकीला येऊ लागले. बघा, मी मगाशीच म्हटलं होतं, आडात असेल तर पोहऱ्यात येतो. आम्ही जाऊ लागलो, हळूहळू आमचीही मुलं जाऊ लागली. विचार करा, आजच्या हल्लीच्या काळामध्ये किती भयानक परिस्थिती समाजामध्ये आहे. आणि म्हणून या भयानक परिस्थितीला जर बदलायचं असेल तर आपली मुलं अध्यात्माकडे वळलीच पाहिजे. अध्यात्मामुळे मन शांत होतं, वाईट विचारांच्या पासून आपण अलिप्त राहतो आणि माझी मुलं तशीच घडत आहेत. विचार करा, आज माझा मुलगा 24 वर्षाचा मोठा आहे, छोटा 18 वर्षाचा आहे. रोज संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर त्यांना सवय मी पहिल्यापासून लावलेली आहे. मी लावली म्हणण्यापेक्षा मी स्वतः तसं वागते. मी अजूनही, माझी उपासना झाली की घरात सासू सासरे असले की अगोदर त्यांच्या पाया पडायची. आता माझी आई आहे, 98 वर्षाची माझी आई आहे. अगोदर मी आईच्या पाया पडते आणि नंतर बाकीचं करते. मग विचार करा, जर आपण स्वतः आचरणात जर आणलं तर निश्चितपणे आपली मुलंही त्या पद्धतीनं वागतील. आणि हाच विचार करून आम्ही तशा पद्धतीनं एकमेकांच्या पावलावर पावलं ठेवून चाललेलो आहोत. आमची मुलंही अध्यात्माकडे वळलेली. अनेक आमचे पैपाहुणे पाहतात माझी मुलं कशी आहेत, कशी वागतात. कोणतरी आता इथं म्हटलं की वडिलांची काळजी घेणं आता तुझी जबाबदारी आहे. मी सांगेल, रिटायर तर ते आत्ता होत आहेत, पण माझी मुलं 3 वर्षापूर्वी सर आजारी पडले होते. सलग 1.5 महिना माझा मुलगा रोज इथं त्यांना सोडवायला यायचा, दिवसभर इथेच थांबायचा आणि संध्याकाळी त्यांना घेऊन जायचा. आजही कितीही उशिरा माझा मुलगा जर आला, अगदी 11-12 वाजता, अचानक एखादा जर प्रसंग घडला, कुठे काही घडलं, तर आमचा मुलगा कधीच असं म्हणत नाही की मला आता कंटाळा आलाय, मी आत्ताच कामावरून आलोय. लगेच तो आमच्यासाठी तत्पर असतो. विचार करा, खरंच अशी मुलं आमच्या पोटी जन्मणं खरंच आम्हाला नशीबवान समजतो. सरांना 4 मेहुण्यात 2 मेहुणे. सरांचं व्यक्तिमत्व आता सगळ्यांनी सांगितलं. खरोखरच आमचे सर माझ्या माहेरी लाडकेच म्हणावे लागेल. त्यांच्या मेहुण्याचं तर पान सुद्धा हलत नाही असं म्हणावं लागेल. इतकं त्यात खरं तर सगळ्यात छोटे सर आहेत आमचे. पण त्यांच्या आचारानं, त्यांच्या विचारानं खरोखरच ते सगळ्यांचे लाडके झाले. अगदी चेष्टा मस्करी करून त्यांनी खरंच सगळ्यांना आपलंसं केलेलं आहे. आत्ताच एक 4 महिन्यापूर्वी माझ्या एका भावाचा ऍक्सिडेंट झाला. आम्हाला कुठलीच गोष्ट कळायला मार्ग नाही, किती लागले, काय लागले. आणि सर बैठकीला गेले होते, तोपर्यंत आम्हाला कळलं
आळेफाट्याला ॲक्सिडेंट झालेला होता. मला सरांनी काल त्या सरांचा फोटो दाखवला की या सरांनी आपल्याला मदत केली. आल्यावर मला म्हटले काय झालं, तुझा चेहरा पडला वगैरे. मी त्यांना सांगितलं असं असं, पण म्हटलं किती लागले माहीत नाही. सरांनी इतके पटापट 10 मिनिटाच्या आत इतके फोन फिरवले आणि तिथून एकाच सरांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मॅडमचे भाऊ आणि भाऊजे भाचा ॲडमिट केलेत, कुठं आहे काय आहे किती लागले त्याची चौकशी. 10व्या मिनिटाला त्या सरांनी सांगितलं की सर तुमचा जो मेहमान आहे त्यांची तब्येत खूप सिरियस आहे. आणि मग आम्ही लगेच तात्काळ निर्णय घेतला की ताबडतोब आपण जायचं. माझा मुलगा त्या दिवशी नुकताच 9 वाजता कामावरून आलेला होता. आम्हाला असं वाटलं थोडंसं लागलं असेल आणि म्हणून मी माझ्या भाच्याला म्हटलं मी सकाळी येते म्हटलं, कारण हा दमून आलेला होता. पण असं सांगितल्याबरोबर आम्ही तात्काळ लगेच निघालो. 12 वाजता मी घरातून निघालो. 2-2:30ला आम्ही दवाखान्यात पोहोचलो. म्हणजे मूर्ती लहानपण कीर्तिमान सर शांत स्वभावाचे आहेत, पण शांत बसून काय काय करू शकतात हे आमच्या सरांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येऊ शकतं. असे हे माझे पती मला आयुष्यभर, भांडण तर सगळ्यांच्याच घरात होतात, माझ्याही घरात अनेकदा झालेली आहेत. पण बघा इतक्या जर सुखद घटना घडत असतील तर दुःखाच्या गोष्टी आठवतील का? नक्कीच नाही आठवत. आमचे सर कायम मला म्हणायचे की मला क्षणिक सुख नको आहे, दीर्घकाळ सुख हवंय. म्हणजे लगेचच्या लगेच मला, काहींना असं असतं की लगेच मिळालं पाहिजे. पण आमचे सर पहिल्यापासून मला म्हणायचे मला क्षणिक सुख नको, मला दीर्घकालीन सुख हवंय. म्हणून असेही माझे मिस्टर सोनवणे सर खरंच माझ्या आयुष्यात आले आणि जसं माझं आयुष्यच बदलून गेलं. खरं तर आम्ही दोघंही अगदी गरीब कुटुंबामध्ये वाढलेलो आहोत, पण आज परमेश्वराने सगळं काही आम्हाला दिलेलं, भरपूर दिलेलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा असं मला मनोमन वाटते. आणि त्या दृष्टीने आम्ही मुले व मी तसा प्रयत्न नक्कीच करेन. फक्त तुम्ही फिट राहा, कारण ते व्यायामाच्या बाबतीमध्ये खूप आळशी आहे, करतच नाही. आम्ही कायम मुलांच्या पुढे अनेक आदर्श घालून दिलेले आहेत. जसं मोठ्यांचा आदर करणं, वयस्क व्यक्तींची सेवा करणं, मान सन्मान देणं. कारण आपण जर दुसऱ्याला मान दिला तर निश्चितपणे तो आपल्याला सुद्धा मिळत असतो. रेंगाळणारं मन आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. या रेंगाळणाऱ्या मनाला पुन्हा ताजतवानं करा, बनवा, हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा. प्रत्येक क्षण स्वतःसाठी जगा. मी कायम त्यांना म्हणत असते, गौरवचे पप्पा अहो स्वतःसाठी काहीतरी करा, स्वतःसाठी जगा. भरपूर आता आपण केले, आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. तुमचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि निरोगी जावो ही सद्गुरुचरणी प्रार्थना करते. संयोजकांनी मला इथे बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद.